हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंजचा आज तिसरा दिवस आहे. ज्यांना माहिती नाही आहे हे चॅलेंज काय, आपण पेपर वनच्या तयारीसाठी 20 मिनिट्स चॅलेंज घेत आहोत आणि त्याच्यामध्ये डेली बेसिसवरती आपण काही इंग्लिश वोकॅबलरी जी आहे ती पाहत आहोत. आणि याच्यामध्ये एक छोटासा बदल जो मी केलेला आहे तो म्हणजे फक्त एक शब्द आणि त्याचा अर्थ आणि वाक्य हे न पाहता शब्द त्याच्याशी रिलेटेड म्हणजे त्या शब्दाचा अर्थ त्याच्याशी संबंधित एक वाक्य आणि त्याच्यासोबतच त्याचे 2 सिनॉनिम आणि 2 अँटोनिम हे सगळं आपण पाहत आहोत या लेक्चर सिरीजमध्ये. पहिले 2 पार्ट जे आहेत ते ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. जर तुम्ही पाहिलेले नसतील तर 20 मिनिट्स चॅलेंज या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. सो आज तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवसाचा जो पहिला शब्द आहे दिसत असेल तुम्हाला, कन्कोक्टेड. कन्कोक्टेड म्हणजे काय असतं? मेड अप, इन्व्हेंटेड विदाउट एनी बेसिस ऑर ट्रूथ. याचा अर्थ काय होतो माहिती का? एखादी गोष्ट अशी आहे जी बनावट आहे किंवा जी रचलेली आहे, म्हणजे ती ओरिजिनली नाही आहे. ठीक आहे, ती आधीपासून असलेली नाही आहे, तर ती तशी बनवण्यात आलेली आहे. म्हणजे एखादा काहीतरी प्रसंग घडला आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारलात की नेमकं काय झालं होतं, जी गोष्ट झालेली आहे ती बाजूला राहते, पण ती व्यक्ती स्वतःच बनवून काहीतरी एखादी गोष्ट सांगते, त्याला म्हटलं जाईल कॉन्कोक्टेड. ठीक आहे. मग आता इथे जर आपण अर्थ पाहिला तर इथे कुरचित पाहिजे होतं, टचित झालेलं आहे किंवा बनावट. ठीक आहे. याचं जर आपण सेंटेन्स पाहिला, द स्टोरी ही टोल्ड वॉज टोटली कन्कोक्टेड, म्हणजे त्याने जी गोष्ट सांगितली ती पूर्णपणे कुरचित होती. ठीक आहे. सो इथे म्हणजे त्याने ती स्वतः रचून सांगितलेली गोष्ट होती, अशी कुठली घटना किंवा अशी कुठली गोष्ट घडलेली नाही आहे. मग याच्यासाठी सिनॉनिम्स काय आहेत? पहिला आहे फॅब्रिकेटेड आणि दुसरं आहे इन्व्हेंटेड, म्हणजे काहीतरी नवीन बनवून सांगितलेलं आहे. अँटोनिमचा जर विचार केला तर अँटोनिममध्ये आपल्याला पाहायला मिळतो जेन्युइन, म्हणजे जे आहे ॲक्च्युली ओरिजिनली किंवा रिअल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 5 शब्द तुमचे एका शब्दासोबत होत आहेत. द नेक्स्ट शब्द जर आपण पाहिला, नेक्स्ट वर्ड, तो आहे कॉन्क्युबाईन. कॉन्क्युबाईन हा शब्द त्या व्यक्तीसाठी वापरला जातो, त्या स्त्रीसाठी वापरला जातो. अ वुमन हू लिव्स विथ अ मॅन विदाउट बिंग हिज वाईफ, म्हणजे अशी स्त्री जी त्या पुरुषाची बायको नाही आहे, पत्नी नाही आहे, पण ती त्याच्यासोबत राहते, तिच्यासाठी हा शब्द वापरला जातो. मराठीमध्ये याला सवत असं म्हटलं जाऊ शकेल. बऱ्याचदा सवत ही मॅरिड पण असू शकते, बट विदाऊट मॅरिड जर एखादी स्त्री एखाद्या मॅरिड पुरुषासोबत राहत असेल, ज्यांच्यामध्ये नवरा बायको सारखं सगळं आहे पण ते नवरा बायको नाही आहेत ॲक्च्युली, तर तिच्यासाठी कॉन्क्युबाईन हा शब्द वापरला जातो. सेंटेन्स जर पाहिला, इन अँशंट टाइम्स किंग हॅड कॉन्क्युबाईन्स इन देअर कोर्ट्स. प्राचीन काळी राजांच्या दरबारामध्ये अशा स्त्रिया असायच्या. सिनॉनिमचा याचं जर सिनॉनिम आपण पाहिले समानार्थी शब्द, तर मिस्ट्रेस हा एक शब्द आहे किंवा पॅरामोर हा एक शब्द इथे असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मग याच्यासाठी अँटोनिम काय असेल तर ऑब्वियसली वाईफ किंवा स्पाऊस. स्पाऊस हा शब्द आयोगाने विचारलेला आहे याच्यापूर्वी, त्याच्यामुळे स्पाऊस हा शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर नेक्स्ट वर्ड आहे कॉन्शियसली. कॉन्शियसली हा शब्द कदाचित तुम्ही खूप वेळा ऐकलेला असेल की कॉन्शियसली आपण एखादी गोष्ट करतो. कॉन्शियसली करतो म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण मुद्दाम करतो किंवा एखादी गोष्ट आपण जाणीवपूर्वक करतो. म्हणजे आता आपण अभ्यास करत आहोत, आपण जाणीवपूर्वक, बऱ्याचदा आपण कॉन्शियसली अभ्यास करत असतो, जाणीवपूर्वक अभ्यास करत असतो. इन अ डेलिबरेट अँड अवेअर मॅनर, म्हणजे जाणीवपूर्वक एखादी गोष्ट करणं. सेंटेन्स पाहिलं तर ही कॉन्शियसली अवॉइडेड ब्रेकिंग द रूल्स, म्हणजे त्याने जाणीवपूर्वक किंवा मुद्दामहून ते जे नियम आहेत ते मोडू नये याच्यासाठी स्वतःला रोखलं, म्हणजे ते नियम त्याने मोडले नाही आहेत. कसे? जाणीवपूर्वक. ठीक आहे. सिनोनिम काय असेल मग याचा? डेलिबरेटली किंवा इंटेन्शनली, म्हणजे आपण एखाद्या इंटेन्शननी ती गोष्ट करत आहोत. आणि अँटोनिमचा जर विचार केला तर ऑब्वियसली अनकॉन्शियसली किंवा ॲक्सिडेंटली. अनकॉन्शियसली किंवा ॲक्सिडेंटली म्हणजे एखादी गोष्ट कॉन्शियसली नाही झाली, जाणीवपूर्वक नाही झाली, ती ॲक्सिडेंटली झालेली आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररीचा अर्थ काय होतो? याच्या शब्दामध्येच कॉन्ट्रा आहे. कॉन्ट्रा म्हणजे काहीतरी विरुद्ध आहे. ठीक आहे. सो अपोजिट टू व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑर युज्युअल. एखादी गोष्ट युज्युअल असणं म्हणजे जशी अपेक्षित आहे त्याच्या विरुद्ध घडणं. एखादी गोष्ट जे अपेक्षित आहे त्याच्या विरुद्ध, त्याला कॉन्ट्ररी असं म्हटलं जातं. म्हणजे दिस वे, त्याच्या उलट काय होईल? दॅट वे. ठीक आहे. इंग्लिश सेंटेन्स काय? द रिझल्ट्स वर कॉन्ट्ररी टू आर एक्सपेक्टेशन्स. आमच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध असा तो निकाल होता, परिणाम आमच्या अपेक्षांच्या विरुद्ध होते. सिनोनिम काय असतील मग? अर्थातच अपोजिट असेल किंवा रिव्हर्स असेल.
अँटोनिम काय असतील याचे? सिमिलर किंवा अलाइक. सिमिलर म्हणजे सारखे, जसे आम्हाला अपेक्षित होते तसेच, ठीक आहे. किंवा त्याच्यासाठी दुसरा शब्द काय आहे? अलाइक. आणि कॉन्ट्रावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण कॉन्ट्राचा अर्थ होतो विरुद्धार्थी. देन नेक्स्ट वर्ड आहे काउच. काउच हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, बसायचा काउच असतो. सो इथे काउचचं मिनिंग काय होतं? टू एक्सप्रेस इन अ केअरफुल अँड पोलाइट वे स्पेशली बॅड न्यूज ऑर क्रिटिसिझम. एखादी बॅड न्यूज आहे किंवा क्रिटिसिझम आहे ते शेअर करायचं, तर ते अगदी पोलाइट वेमध्ये, नम्रपणे, शांतपणे एक्सप्लेन करणं किंवा व्यक्त होणं, याच्यासाठी काउच हा शब्द वापरला जातो. म्हणजेच विशेष शब्दांमध्ये व्यक्त होणं. सेंटेन्स काय? शी काउच्ड हर रिफ्युजल इन पोलाइट वर्ड्स. तिने तिचा जो नकार आहे तो अगदी शांत शब्दात, नम्रपूर्वक किंवा विशेष शब्दांमध्ये व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सिनोनिम काय असतील? एक्सप्रेस करणं एखादी गोष्ट किंवा फ्रेज. आणि याचे अँटोनिम काय असतील? ब्लंटली किंवा डिरेक्टली, डायरेक्ट एखादी गोष्ट तोंडावरती सांगून टाकणे. काउच याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की सोफ्यावरती बसून शांतपणे ती गोष्ट सांगितली जाते. सो काउच, शांतपणे सांगणे. देन डिबॉच. डिबॉच हा जो शब्द आहे याचा मिनिंग होतो टू करप्ट मॉरली, टू लीड अँड इमॉरल लाईफ. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुमार्गाला लावायचं. आपण म्हणतो ना, संगतीने तो बिघडला. संगतीने बिघडला म्हणजे काय? त्याच्या मित्रांनी त्याला चुकीचा रस्ता दाखवला, रॉंग पाथ दाखवला, म्हणजेच त्याला डिबॉच केलं. ठीक आहे. डिबॉच म्हणजे काय असतं? कुमार्गाला लावणं एखाद्याला. बॅड कंपनी कॅन डिबॉच यंग माइंड्स. म्हणजे वाईट संगतीमुळे तरुण मनं जी आहेत ती कुमार्गास लागतात. आणि याचं खूप चांगलं उदाहरण सध्या आपण पाहत आहोत. सिनोनिमचा जर विचार केला तर करप्ट किंवा डिप्रेव हे त्याचं सिनोनिम असू शकतं. अँटोनिमचा विचार केला तर रिफॉर्म किंवा इम्प्रूव्ह. रिफॉर्म किंवा इम्प्रूव्ह. ठीक आहे. द नेक्स्ट जर आपण पाहिलं तर डिफर. डिफरचा अर्थ होतो एखादी गोष्ट लांबणीवरती टाकणं, एखादी गोष्ट पुढे ढकलणं, एखादी गोष्ट डिले करणं, एखादी गोष्ट पोस्टपोन करणं, म्हणजे डिफर. डिफर, डिले असं लक्षात ठेवू शकता. टू डिले ऑर पोस्टपोन समथिंग. टुडेच्या ऐवजी आपण म्हणतो लेटर. लेटर म्हणजे काय? तर पुढे ढकलतोय आपण. पुढे ढकलण्याला काय म्हटलं जाईल मग? डिफर. द मीटिंग वॉज डिफर्ड टू नेक्स्ट वीक. ती जी बैठक होती ती पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवरती टाकली. म्हणजे पुढील आठवड्यामध्ये ती होईल. आत्ता जी होणार होती ती पुढच्या आठवड्यात होईल. सो तुमची एक्झाम बऱ्याचदा डिफर होते, राईट, म्हणजेच पोस्टपोन होते. सो इथून पुढे जेव्हा आपण एक्झाम पोस्टपोन किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या पोस्टपोनबद्दल न्यूज ऐकाल त्यावेळेला डिफर हा शब्द वापरायचा. स्पेलिंग पहा, DEFER. ठीक आहे. आणि सिनोनिम जर पाहिलं तर पोस्टपोन किंवा डिले. अँटोनिम काय असेल की त्या गोष्टीसाठी आपण प्रोसीड करतोय. ठीक आहे. प्रोसीड किंवा ॲडव्हान्स्ड हे त्याचे अँटोनिम असतील. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला, डिफ्रॉड. डिफ्रॉड, फ्रॉड सारखाच हा शब्द आहे. फ्रॉड शब्द आपल्याला माहिती असतो. सो डिफ्रॉड म्हणजे काय आहे? टू चीट समवन, एखाद्याला फसवणं. बाय डिसेविंग डिसऑनेस्टली, म्हणजे अप्रामाणिकपणाने एखाद्याला फसवणं किंवा चीट करणं, त्याच्यासाठी डिफ्रॉड हा शब्द वापरला जातो. ही वॉज अरेस्टेड फॉर डिफ्रॉडिंग मेनी पीपल. त्याला अरेस्ट करण्यात आलं खूप सगळ्या लोकांना डिफ्रॉड करण्यासाठी. म्हणजेच काय? खूप सगळ्या लोकांना फसवल्याबद्दल त्याला अटक झालेली आहे. मग आता इथे एक शब्द मला आठवतो की एखाद्या व्यक्तीला अटक करायची आहे किंवा शिक्षा होणार आहे, तर त्याच्यापूर्वीच ती व्यक्ती फरार झाली. तर त्या फरारसाठी एक शब्द आपण पाहिला मागच्या 2 दिवसांमध्ये. तो शब्द कुठला आहे तो कमेंट करून सांगणार आहात. फरारसाठी कुठला शब्द आहे तो तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे. अनेक लोकांना फसवल्याबद्दल त्याला अटक झाली. सिनोनिम काय आहेत? चीट करणं किंवा स्विंडल. स्विंडल हा एक शब्द नवीन आहे, लक्षात ठेवा. अँटोनिम काय असतील? ऑनेस्ट, प्रामाणिक असणं किंवा फेअर असणं. द नेक्स्ट आहे डेलिबरेटली. डेलिबरेटली म्हणजे आपण एखादी गोष्ट डेलिबरेटली करतो. म्हणजे काय? पर्पज. आपण मुद्दामहून, जाणीवपूर्वक, पर्पसली एखादी गोष्ट करत आहोत. इंटेन्शनली, विथ इंटेन्शन जर आपण ती गोष्ट करत असू तर डेलिबरेटली हा शब्द त्याच्यासाठी येईल. ही डेलिबरेटली इग्नोर्ड माय ॲडवाईस. त्याने माझा सल्ला जो आहे तो मुद्दाम दुर्लक्षित केला. त्याने जाणीवपूर्वक माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मग आता डेलिबरेटलीसाठी सेम याच्यासारखाच एक शब्द आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिला. तो कुठला असेल जो याला सिनोनिम येईल तोही सांगा. ठीक आहे. सो सिनोनिम काय येईल? इंटेन्शनली किंवा पर्पजफुली. अँटोनिम ॲक्सिडेंटली एखादी गोष्ट घडणं किंवा अनइंटेन्शनली. ठीक आहे. नेक्स्ट आहे डेप्युटाईज. हा शब्द कदाचित तुम्ही ऐकलेला नसेल, पण डेप्युटी हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. डेप्युटी म्हणजे काय असतो? आता समजा आपण डेप्युटी कलेक्टर म्हणतो, उपजिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐवजी त्यांना प्रतिनियुक्त केलेला असेल, त्यांचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवलेला असेल, अशा पद्धतीने. सो टू अपॉइंट समवन टू ॲक्ट फॉर वन सेल्फ ऑर अनादर म्हणजे प्रतिनियुक्त करणं. एखाद्याला प्रतिनियुक्त जेव्हा केलं जातं, इथे प्रतिनियुक्त आहे, नियुक्त करणं. द मॅनेजर डेप्युटाइज्ड हिज असिस्टंट टू हँडल द मीटिंग. व्यवस्थापकाने ती बैठक जी आहे तिचं काम पाहण्यासाठी त्याचा जो सहाय्यक आहे म्हणजे त्याचा जो असिस्टंट आहे त्याची प्रतिनियुक्ती
केली. ठीक आहे. सो सिनॉनिम काय आहेत? अपॉइंट करणं किंवा एखाद्याला नॉमिनेट करणं, नामनिर्देशन त्याचं केलेलं आहे. आणि अँटोनिम काय येतील? डिसमिस करणं किंवा रिमूव्ह करणं. देन आत्ता जे शब्द आपण पाहिले ते सगळेच्या सगळे शब्द तुम्हाला इथे स्क्रीनवरती एकाच ठिकाणी दिसत असतील. कन्कोक्टेड म्हणजे असतं काय? बनावट आहे. कॉन्क्युबाईन म्हणजे अशी स्त्री जी विदाऊट मॅरेज एखाद्या पुरुषासोबत राहते. कॉन्शियसली म्हणजे जाणीवपूर्वक. देन कॉन्ट्ररी म्हणजे विरुद्ध असणं. त्याच्यानंतर 5वा शब्द आहे काउच. काउच म्हणजे पोलाइटली शांतपणे एखादी गोष्ट व्यक्त करणं. डिबाउच म्हणजे असतं रॉंग पाथला नेणं किंवा कुमार्गाला लावणं. डिफर म्हणजे एखादी गोष्ट डिले करणं किंवा पोस्टपोन करणं. डिफ्रॉड म्हणजे एखाद्याला फसवणं. देन डेलिबरेटली म्हणजे इंटेन्शनली एखादी गोष्ट करणं. आणि शेवटचा शब्द होता डेप्युटाईज. डेप्युटाईज म्हणजे प्रतिनियुक्त करणं. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचे 10 शब्द आपण पाहिलेले आहेत. मनापासून माफी मागते, घसा जाम आहे त्याच्यामुळे ज्या जोशमध्ये नेहमी ओरडून ओरडून शिकवते तितकं जमत नाही कारण फार त्रास होतो. बट आत्ता आपण डे 3 कंप्लीट केलेले आहेत. असेच आपण बाकीचे करूयात. डे 4 जर तुम्हाला हवं असेल लेक्चर तर ऑब्वियसली तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. वॉरियर सुप्रिया या प्लॅटफॉर्मवरती आपण भेटतोय डेली बेसिसवरती, जिथे तुम्हाला हे डेली वोकॅबलरीचे सेशन जे आहेत ते अवेलेबल होत आहेत. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. मी लवकरच भेटेन तुम्हाला डे 4च्या वोकॅबलरीमध्ये. थँक्यू.